मालेगावात गुरु रविदास जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज, समाज जागृतीचा विश्वासार्ह आवाज. मालेगाव येथे गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात विचारवंत प्राध्यापक जयंत कुमार आहेर उपस्थित होते. काकणी नगर वाचनालय येथे गुरु रविदास समता सामाजिक विचार मंच वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या प्रभावी भाषणात प्राध्यापक जयंत कुमार आहेर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गुरु रविदास महाराज केवळ आध्यात्मिक संत नव्हते, तर ते सामाजिक समतेसाठी संघर्ष करणारे महान विद्वानवादी आणि क्रांतिकारी संत होते. प्राध्यापक आहेर यांनी गुरु रविदासांच्या तत्वज्ञानाचा आणि आधुनिक समाजातील त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेचा सखोल उहापोह केला. ते म्हणाले की समाजात पसरलेल्या जातीय भेदभाव, अन्याय आणि विविध कुरीतींविरुद्ध गुरु रविदासांचा संघर्ष आजही मार्गदर्शक आहे. त्यांचा संदेश हा फक्त भक्तीपर नसून सामाजिक परिवर्तनाचा आहे. प्राध्यापक आहेर यांनी महाराष्ट्रातील रविदास अनुयायांना विशेष आवाहन केले की पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशाप्रमाणे शैक्षणिक प्रगतीला प्राधान्य द्यावे. उच्च शिक्षण, विशेषतः इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन समाज प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणावा. त्यांनी सांगितले की शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे आणि गुरु रविदासांच्या विचारांची खरी अंमलबजावणी शिक्षणातूनच होऊ शकते. या कार्यक्रमास बालूभाऊ पवार, भिकाजी परडे, जयंतीलाल पाथरे, भारत केली, केशव पवार, लक्ष्मण पाथरे, छगन आहेर आणि साहेबराव पाथरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक एकतेचा आणि समतेचा संदेश देण्यात आला. मालेगावातील या कार्यक्रमातून एक स्पष्ट संदेश देण्यात आला. गुरु रविदासांचे विचार आजही तितके जिवंत आहे आणि मार्गदर्शक आहेत. समता, शिक्षण आणि आत्मसन्मान या तत्वांवर आधारित समाज रचना हीच त्यांच्या विचारांना खरी आदरांजली ठरेल. आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. अशा सामाजिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय भीम, जय रविदास, जय भारत.